आंदोलन होत होतं. आता त्याची व्याप्ती व्यापक झालेली आहे आणि राहुल गांधी, अखिलेश यादवजी आणि या देशातील विविध लोकतांत्रिक संस्था जर रस्त्यावर येत असतील तर काही नाही. याच्यामध्ये सामान्य नागरिक सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रस्त्यावर उतरणार आहे. याबद्दल दुमत असू नये आणि आलंच पाहिजे. नीटच्या पेपर्समध्ये ज्या पद्धतीनं घोटाळा झाला याच्यात सुद्धा 20 ते 22 मुलांचा नाव बळी गेलेला आहे. एक पालकांची प्रतिक्रिया अशी आलेली आहे की माझा मुलगा ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांनी हसत हसत JEE मेन्स एक्झाम क्रॅक केलेली त्याला नीट द्यायची होती. JEE मेन्स म्हणजे या पृथ्वी तलातील अत्यंत कठीण परीक्षांपैकी एक. तर ब्रेन ड्रेन आता करायची गरज नाही. ब्रेन ड्रेन असंच परीक्षा माध्यमातून होत आहे. भाजप सरकारला मारायची पण गरज नाही. सगळे जे इकडचे तरुण आहेत, नौजवान साथी आहेत, हे स्वतः आत्महत्या करत आहेत. याच्यापेक्षा देशाचा दुर्दैव नाही. आणि जसं राहुल गांधीजींनी म्हटलेलं आहे की देशातील सगळ्यात मोठे अँटी यूथ पंतप्रधान कोणी आजपर्यंत भारताच्या स्वातंत्र्यामध्ये झाले असतील तर दॅट इज नरेंद्र मोदी. दिस गव्हर्नमेंट इज रिप्रेसिव्ह अँड रेट्रोस्पेक्टिव्ह इन इट्स ॲक्शन. हे आपल्याला ओळखलं पाहिजे. आणि या देशामध्ये पोलीस जी आहे ती तुम्ही जर संविधान बघितलं तर त्याच्या स्टेट लिस्टमध्ये येतं. महाराष्ट्र पोलीस पुरोगामी आहे. इथे सुद्धा मोर्चे आंदोलन होतात. पण अनेक दशकांमध्ये अशा पद्धतीचं व्हायलेंट आणि हिंसक आंदोलन आणि पोलिसांची प्रतिक्रिया कशी आली नाही. दिल्लीमध्ये का हे समजणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की दिल्ली पोलीस ही डायरेक्ट LGला रिपोर्ट करते, केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे. आणि LG मिनिस्ट्री ऑफ होमला रिपोर्ट करतं, म्हणजे आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शाह. त्या पद्धतीनं आपल्या लोकल मीडियानं जे कव्हरेज दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला कळलेलं आहे की तिकडे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या महिलांवर सेक्शुअल असॉल्ट झालेले आहेत. त्या पद्धतीनं व्यक्त करू शकत नाही. त्याच्याशिवाय एक DCP लेवलचा ऑफिसर DCP लेवलचा ऑफिसर एका महिलाचा खराब करतो, भोगाडी करतो. हे काय चाललंय? 10 वर्षाच्या मुलाच्या भोगाडी केलेलं आहे. म्हणजे जनरल रेजिनाल्ड डॉयर यांनी केलेलं आहे. जनरल डायर 1919 13 एप्रिलला जे झालेले त्याची पुनरावृत्ती या 2016 म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी 150 कोटीच्या केसामध्ये अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी आणि इंटिग्रिटीच्या आधारावर राजीनामा दिलाच पाहिजे. आणि मी तर या पलीकडेही जाऊन म्हणतो देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी सुद्धा याची जबाबदारी घेतली पाहिजे. इंदिरा जिंदाबाद. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. इन्कलाब जिंदाबाद. आज या देशामध्ये जी शासनाने परिस्थिती गुंडाकडून ओढवलेली आहे ती फार भयान आहे. याचं सगळं कारण आहे ते फक्त नरेंद्र मोदी आहे. आज जे शासनकर्ते या देशामध्ये राज्य करतात, आपल्याला आठवत असेल इंग्रज सुद्धा एवढे अत्याचारी नव्हते. इंग्रज सुद्धा 20-25 दिवस जेव्हा महात्मा गांधी महिनाभर उपोषणाला बसत होते तेव्हा जाऊन त्यांची युनिट जाऊन भेटत होता असं आणि विचारलं आहे काय प्रॉब्लेम आहे. परंतु हे शासनकर्ते जे नरेंद्र मोदी सरकार आहे एवढं गुरमीत आहे तर ते साधं विचारायला सुद्धा जात नाही. आणि आज सांगतात की आम्ही चर्चा करायला तयार होतो तर 22 दिवस उपोषण चाललं तेव्हा काय नव्हतं तुम्ही. आज ही परिस्थिती जी ओढावलेली आहे की निव्वळ नरेंद्र मोदी यांना वाटतो का मी हुकुमशहा झालेलो आहे, हिटलरशहा झालेलो आहे. हे असं नाही. आज आपलं दिल्लीला बघायला मिळालं का अनेक युवक या देशभरातून जेव्हा जंतर मंतरवर बसले तेव्हा यांची पोलीस फोर्स सुद्धा कमी पडत होती. परंतु कुठेतरी लोकशाहीच्या मार्गाने हे होत असलेलं उपोषण आंदोलन हे चिरडण्याचं काम या नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. मी याचा निषेध करतो. सन्माननीय आमचे राहुलजी गांधी नेते यांनी ऑलरेडी पहिल्याच कोर्टामध्ये याच्या संदर्भात आवाज उचललेला आहे. संपूर्ण देशामध्ये युथ काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून अनेक आंदोलनं झालेली आहेत. परंतु या सरकारला तेव्हा त्यांचे ते दिसले नाही. आम्हाला या धर्मेंद्र प्रधान याचा राजीनामा पाहिजे. खरं तर या जंतर मंतरवर ज्या गोष्टी घडल्या सन्माननीय नेते विक्रांत घरत यांनी सांगितलं का जशा पद्धतीने युवकांना मारण्यात आलं, महिलांवर अत्याचार करण्यात आलं आणि छोटे सिव्हिल ड्रेस घालून कोण गुंड होते ते जे आज लाट्या घेऊन पोलिसांच्या सोबत या युवकांवर मारत होते. मला निषेध करायचा आहे तर नरेंद्र मोदी सरकारचा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. खरं तर 1947 लढ्यामध्ये सन्मान्य
महात्मा गांधीजी असतील, सन्मान्य भगतसिंग असतील, त्यांनी आपलं बलिदान दिलं, त्यांनी आपलं प्राण लावलं. नेहरूजींनी जो देश घडवला, त्या देशाचा वाटेला करायचं काम या नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. या 60 वर्षात काय झालं नाही, तर जे 60 वर्षात झालं, त्या 60 वर्षातलं हे थकवायचं काम या नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे. त्यामुळं या नरेंद्र मोदी सरकारचा विचार करतो आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा निषेध असतो. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद.